नमस्कार मंडळी, आज आपण पास्ता बनवणार आहोत. व्हेज पास्ता. असं तिखट आंबटसर असा पास्ता बनवणार आहोत. त्याच्यासाठी पास्ता घेतलेला आहे आणि उकळत्या पाण्यामध्ये टाकून त्याला छान असं शिजवून घेऊयात. दोन ते 3 मिनिटांनंतर पास्ता छान शिजतो. नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून थंड बाहेर काढून घ्यायचा. नंतर एक कांदा आणि 2 टोमॅटो घ्यायचे आणि त्याचे बारीक काप करून त्याला मिक्सरमध्ये छान बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. टोमॅटो आणि कांद्यामुळे त्याची चव पण खूप छान येते. असं घट्टसर रस तयार होतो. हे आपले टोमॅटो आणि कांदे झालेले आहेत. त्याला मिक्सरमध्ये टाकून हा पास्ता पण रेडी आहे शिजून. मिक्सरमध्ये त्याची पेस्ट बनवून घेऊयात. हे पेस्ट तयार आहे. एका कढईमध्ये आपण तेल घेऊन त्यामध्ये थोडंसं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आणि हे पूर्ण टोमॅटोचं ग्रेव्ही त्यात टाकून घ्यायची आणि त्यामध्ये लाल तिखट, थोडीशी हळद आणि थोडंसं त्याच्यात मिक्स करून पाणी टाकून घ्यायचं. त्याच्यामध्ये चीजसुद्धा टाकू शकता. हे झालं पास्त्याची ग्रेव्ही तयार. त्याला छान उकळून घ्यायचं. हे उकळल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर टाकायची आणि हे छान असं शिजवून घ्यायचं. नंतर पास्ता मसाला आहे हा, खूप छान आहे चव याची. पास्ता मसाला टाकून त्या ग्रेव्हीमध्ये ती ग्रेव्ही अशी घट्टसर तयार होते आणि आपला पास्ता पण खूप छान लागतो. आता हे पास्ता शिजवलेला त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि फक्त 5 मिनिट त्याला छान असं शिजवून घ्यायचं. थोडीशी साखर टाकून घ्यायची त्यामध्ये. त्यामुळे चव खूप छान येते. आज झाला आपला पास्ता तयार. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. झाला पास्ता रेडी. चीज पास्ता पण छान लागतो आणि हा पण खूप छान लागतो. त्यामुळे ही पास्ता रेसिपी तयार आहे.